कोल्हापूर हुपरी मार्गावरील घाडगे पाटील इंडस्ट्री परिसरात रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला। दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन एक महिला आणि अनेक पुरुष गंभीर जखमी झाले। मात्र या घटनेनंतर जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार नाकारल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। रविवारी रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास घाडगे पाटील इंडस्ट्री कोल्हापूर हुपरी रोड जवळ दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली। या अपघातात एक महिला आणि अनेक पुरुष गंभीर जखमी झाले। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमींना जवळील मंगळम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला। मात्र आरोपानुसार रुग्णालयातील डॉक्टरांनी जखमींना कोणताही प्राथमिक उपचार न देता रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच थांबवून ठेवले। विशेष म्हणजे घटनास्थळी पोलीस उपस्थित असतानाही सुमारे अर्धा तास जखमींना उपचार मिळाले नाही असा दावा करण्यात येतोय। यानंतर 108 रुग्णवाहिका बोलावून जखमींना CPR रुग्णालयात हलवण्यात आलं, जे सुमारे 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे। या घटनेमुळे खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर आणि माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। दरम्यान घाडगे पाटील इंडस्ट्री परिसरात वारंवार अपघात होत असल्याचंही नागरिकांची तक्रार आहे। रस्त्यावर ट्रकचे बेकायदेशीर पार्किंग, अपुरी प्रकाश योजना आणि वाहतूक व्यवस्थेचा अभाव यामुळे आठवड्यातून किमान 2दा अपघात घडत असल्याचं सांगितलं जातंय। या गंभीर प्रकाराची प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, तसंच या परिसरातील वाहतूक समस्याही सोडवावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरतीये।